नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. श्रीमद भगवद्गीता मराठी आवृत्ती आता आपण सुरू करूया पुढील प्रमाणे. पदम अव्ययम किंवा शाश्वत जगताची प्राप्ती केवळ निर्माणमोह मनुष्यच करू शकतो. याचा अर्थ काय आहे? आपण सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागलो आहोत. कोणाला साहेब बनायचे आहे, कोणाला धनी बनायचे आहे, कोणाला अध्यक्ष, कोणाला श्रीमंत, तर कोणाला राजा आणि कोणाला काय बनण्याची इच्छा असते. जोपर्यंत आपण या उपाधींवर आसक्त असतो तोपर्यंत आपण या शरीरावर आसक्त असतोच. कारण या उपाधी केवळ शारीरिक स्तरावरच लागू पडतात. तथापि आपण म्हणजे हे शरीर नाही हे जाणून घेणे ही आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या संसर्गात आहोत, पण भगवद्गीतेद्वारे आपण यातून अनासक्त झाले पाहिजे. जर आपण भगवद्गीतेमध्ये आसक्त झालो नाही तर आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून अलिप्त राहूच शकत नाही. उपाधी आणि आसक्ती ही आपल्यातील कामवासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळेच असते. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत सनातन धाम किंवा भगवद्धामामध्ये आपण प्रवेश करू शकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भ्रामक भौतिक उपभोगाच्या आकर्षणामुळे गोंधळून गेलेला आणि भगवत सेवेमध्ये रत झालेला मनुष्यच अशा अविनाशी शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थित झालेला साधक सहजपणे परमधामाची प्राप्ती करू शकतो. भगवद्गीतेमध्ये अन्यत्र असे सांगण्यात आले आहे की अव्यक्तोऽक्षर इत्युक्तशाः परमा गतिम यं प्रापन् निर्वितेतं तद्धं परं मम. अव्यक्त म्हणजे अप्रकट. आपल्याला संपूर्ण भौतिक जगताचे ज्ञान झालेले नाही. आपले इंद्रिये इतकी अपूर्ण आहेत की आपण या ब्रह्मांडातील सर्व तारे सुद्धा पाहू शकत नाही. वैदिक साहित्यामधून आपल्याला सर्व ग्रह ताऱ्यांविषयी संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते आणि यावर कुणाचा विश्वास असो किंवा नसो, सर्व महत्त्वपूर्ण ग्रहांचे वर्णन वेदांमध्ये विशेषतः श्रीमद भगवद्गीतेत करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी या भौतिक विश्वापलीकडील आध्यात्मिक जगताचे वर्णन अव्यक्त किंवा अप्रकट म्हणून करण्यात आले आहे. मनुष्याने अशा परमधामाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कारण त्या धामाची प्राप्ती करणाऱ्याला पुन्हा या भौतिक जगात परतावे लागत नाही. यानंतर एखाद्याला अशा भगवद्धामाची प्राप्ती कशी करावी असा प्रश्न पडत असेल तर याविषयीची माहिती 8व्या अध्यायात देण्यात आली आहे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यं प्रयाति स मद्भाव यान्ति नास्तेत्रे संशयम. आयुष्याच्या शेवटी जो कोणी माझे स्मरण करीत देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात काहीच संशय नाही. मृत्यूसमयी श्रीकृष्णाचे स्मरण करणारा मनुष्य श्रीकृष्णांना प्राप्त होतो. मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्याने दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत देहाचा त्याग केला त्याला खचितच आध्यात्मिक धाम प्राप्त होते. मद्भावम शब्द परमपुरुषाच्या परमप्रकृतीला उद्देशून आयोजित योजण्यात आला आहे. परमपुरुष हा सच्चिदानंद विग्रह आहे. अर्थातच त्याचे स्वरूप शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आपले वर्तमान शरीर सच्चिदानंद रूपी नाही. हे शरीर सत नसून असत आहे, शाश्वत नसून नश्वर आहे आणि चित्त किंवा ज्ञानमय नसून पूर्णपणे अज्ञानमय आहे. आपल्याला आध्यात्मिक जगताचे ज्ञान तर नाहीच आणि या भौतिक जगाविषयी पूर्ण ज्ञान नाही, कारण या ठिकाणी आपल्याला अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत. शरीर सुद्धा निरानंद म्हणजेच पूर्ण आनंदमय असण्याऐवजी पूर्णपणे कष्टमय आहे. या शरीरामुळेच आपल्याला भौतिक जगामधील सर्व गोष्टी अनुभवाव्यास
लागतात. पण जो भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तत्काळ सच्चिदानंद शरीराची प्राप्ती होते. वर्तमान देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती करण्याच्या या भौतिक जगातील मार्गसुद्धा व्यवस्थितपणे ठरविण्यात आला आहे. पुढील जन्मी मनुष्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होईल हे ठरल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो आणि याचा निर्णय स्वतः जीव घेत नसून उच्चतर अधिकारी घेतात. वर्तमान जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते. वर्तमान जन्म म्हणजे पुढील जन्माची पूर्वसिद्धताच आहे. म्हणून वर्तमान जन्मी जर आपण भगवद्धामाची प्राप्ती करण्याची सिद्धता केली तर वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला खचितच भगवंताच्या दिव्य शरीराप्रमाणेच दिव्य शरीराची प्राप्ती होईल. पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अध्यात्मवादी असतात. उदाहरणार्थ ब्रह्मवादी, परमात्मावादी आणि भक्त. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये अनंत असे ग्रहलोक असतात. या ग्रहलोकांची संख्या भौतिक जगातील ग्रहांपेक्षा अगणित पटीने मोठी आहे. हे भौतिक जग एकूण सृष्टीच्या 1/4 इतकेच आहे. एकांशाने स्थितो जगतः या आंशिक भौतिक जगामध्ये देखील अब्जावधी सूर्य, तारे आणि चंद्र असलेली लाखो कोट्यवधी ब्रह्मांडे आहेत. पण तरी एकूण निर्मितीच्या तुलनेत हे संपूर्ण भौतिक जग म्हणजे एक लहानसा भाग आहे. अधिकांश निर्मिती ही आध्यात्मिक किंवा दिव्य धामाने व्यापण्यात आली आहे. ज्याला परमब्रह्मामध्ये विलीन होण्याची इच्छा आहे तो भगवंताच्या ब्रह्मज्योतीला प्राप्त होतो आणि या प्रकारे आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. भगवंताच्या सान्निध्याचे सुख अनुभव इच्छिणाऱ्या भक्ताला वैकुंठात प्रवेश मिळतो. तेथे भगवंत प्रद्युम्न, कोण आहे? श्रीकृष्णाचा मुलगा, अनिरुद्ध, गोविंद अशा नानाविध चतुर्भुज रूपांद्वारे भक्तांसोबत निवास करीत असतात. म्हणून अध्यात्मवादी साधक मृत्यूच्या शेवटच्या क्षणी ब्रह्मज्योती, परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे चिंतन करतात. असे सर्व साधक आध्यात्मिक जगतामध्येच प्रवेश करतात. परंतु भक्त किंवा साक्षात भगवंताशी संबंधित असणारा साधकच वैकुंठ लोकामध्ये अथवा गोलोक वृंदावन धामात प्रवेश करतो. भगवंत पुढे सांगतात की या संदर्भात कोणीही संशय घेऊ नये आणि यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. आपल्या कल्पनांशी सुसंगत अशी गोष्ट नाही म्हणून आपण ती स्वीकारू नये. आपली मनोवृत्ती अर्जुनाप्रमाणे असली पाहिजे. तुम्ही सांगत असलेल्या सर्व गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मृत्यूसमयी ब्रह्मा, परमात्मा किंवा भगवान म्हणून माझे चिंतन करणारा मनुष्य खचितच आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो असे भगवंत म्हणतात. तेव्हा आपण त्यांच्या या म्हणण्यावर अविश्वास ठेवू नये. भगवंताचे मृत्यूसमयी केवळ स्मरण केल्याने आध्यात्मिक जगामध्ये सहजपणे प्रवेश होऊ शकेल असा सर्वसामान्य सिद्धांत भगवद्गीतेतही सांगितलेला आहे. यम यम वापि स्मरण भाव ते जयन्ते कलेवरम तम तमेवैति कांतेय सदा तद्भाव भावितम. ज्या भावाचे स्मरण करीत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तीपैकी एका शक्तीची अभिव्यक्ती आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे. विष्णू पुराणामध्ये भगवंताच्या अखिल शक्तीचे विवेचन करण्यात आले आहे. विष्णू शक्ती परा प्रोक्ता शत्रज्ञाता तथा परा अविद्या कर्मसन्न्याया तृतीया शक्तिरिष्यते. परमेश्वराच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. तरीसुद्धा श्रेष्ठ ऋषी मुनींनी आणि मुक्त जीवांनी या सर्व शक्तींचा अभ्यास करून त्यांचे 3 विभाग केले आहेत. या सर्व शक्ती विष्णू शक्ती म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत. प्रथम शक्ती म्हणजे परा किंवा दिव्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव पराशक्तीमध्ये येतात. इतर शक्ती किंवा भौतिक शक्ती तमोगुणामध्ये येतात.
मृत्यूसमयी आपण या भौतिक जगातील कनिष्ठ शक्तीमध्ये राहू शकतो अथवा आध्यात्मिक जगातील दिव्य शक्तींची प्राप्ती करू शकतो. म्हणून भगवद्गीता सांगते की एम एम वापी स्मरण भाव त्यज्यतेन्ते कलेवरम तम तमवेती कोणतेय सदा तद्भाव भावितम. ज्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. आपल्याला जीवनामध्ये एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक जगताचे चिंतन करण्याची सवय असते. आपल्याला भौतिक जगताच्या स्थानी आध्यात्मिक जगताचे चिंतन करायचे असेल तर ते कसे करावे? कादंबऱ्या, वृत्तपत्रे असे आपल्याकडील विपुल साहित्य आपल्या विचारांना मायाशक्तीने व्यापून टाकते. आपण या साहित्यातील लक्ष काढून वैदिक साहित्यामध्ये आपली विचारशक्ती गुंतवली पाहिजे आणि यासाठी थोर ऋषी महर्षींनी पुराणे इत्यादी पुष्कळ वैदिक साहित्याची रचना केली आहे. पुराणे काल्पनिक नसून ऐतिहासिक आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये पुढील श्लोक आढळतो. मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेरे कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. स्मृतीभ्रष्ट मायामुग्ध जीवांना किंवा बद्ध जीवांना परमेश्वराशी असणाऱ्या स्वतःच्या संबंधांचे विस्मरण झाले आहे आणि जीव भौतिक कार्य करण्यातच मग्न झाले आहेत. जीवांची विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक दिव्य जगताकडे वळविण्यासाठी कृष्ण देवपायन व्यासांनी विपुल वैदिक साहित्य दिले होते. सर्वप्रथम त्यांनी वेदांचे 4 विभाग केले, नंतर त्यांचे विश्लेषण पुराणांमध्ये केले आणि अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले. महाभारतामध्येच भगवद्गीता सांगण्यात आली आहे. यानंतर त्यांनी संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदांत सूत्रामध्ये सांगितले आणि भावी मार्गदर्शनासाठी वेदांत सूत्रावर सहज आणि सुंदर अशी श्रीमद भागवत नामक व्याख्या लिहिली. या वैदिक शास्त्राचे चिंतन मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपण आपले मन गुंतविले पाहिजे. ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी वर्तमानपत्रे, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याप्रमाणे आपण आपले मन व्यासदेवांनी दिलेले ग्रंथ साहित्य वाचनाकडे वळविले पाहिजे आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंताचे स्मरण करू शकू. भगवंतांनी सुचविलेला हा एकच मार्ग आहे आणि या मार्गाविषयी भगवंत सांगतात की मनुष्याने याविषयी मुळीच शंका बाळगू नये. तस्मात्म सर्वेषु कालेषु माम स्मरण विद्यत मत्यपीर्त मनोबुद्धी मार्मेवेश्य संशयम. म्हणून अर्जुना, तू नित्य माझे कृष्ण रूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस. स्वतःचे कार्य मला अर्पण केल्यामुळे आणि मन तथा बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू निसंदेह माझी प्राप्ती करशील. अर्जुनाने स्वतःच्या कर्तव्याचा त्याग करून केवळ भगवंताचे स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कधीच सांगत नाहीत. या भौतिक जगामध्ये शरीराचे पालन पोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे. कर्मानुसार मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्णामध्ये विभाजन करण्यात आले आहे. ब्राह्मण किंवा बुद्धिमान वर्ग या विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. क्षत्रिय किंवा प्रशासकीय वर्ग एका प्रकारचे विशिष्ट कर्म करतात आणि व्यापारी तथा कामगार शूद्र वर्ग स्वतःचे विशिष्ट प्रकारचे काम करतात. मानवी समाजामध्ये जरी कोणी कामगार, व्यापारी, प्रशासक किंवा शेतकरी असेल अथवा उच्चवर्णीय साहित्यिक, वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्र निपुण असेल तरी त्याला स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कर्म करावेच लागते. यासाठीच भगवंत अर्जुनाला सांगतात की त्याने स्वकर्तव्याचा त्याग करण्याची आवश्यकता नसून कर्तव्य पालन करतानाच भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करतेवेळी श्रीकृष्णाचे स्मरण करण्याचा सराव केला नाही तर त्याला मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करणे शक्य होणार नाही. श्री चैतन्य महाप्रभूही हेच सुचवितात. ते सांगतात की कीर्तनीय सदा हरी. प्रत्येकाने भगवंताच्या नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला
सांगितलेला उपदेश माझे स्मरण कर आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला उपदेश नित्य भगवान श्रीकृष्णाचे नाम स्मरण करा. हे दोन्ही सारखेच आहेत, यामध्ये भेद नाही. कारण कृष्ण आणि त्याचे दिव्य नाम हे एकरूप आहेत. परमसत्याच्या स्तरावर नाम आणि नामी यामध्ये काहीच भेद नाही. म्हणून मनुष्याने नित्य दिवसातील 24 तास भगवंताचे नामस्मरण करून त्याचे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच त्याचे नित्य स्मरण होऊ शकेल अशा रीतीने जीवनातील सर्व कर्मे केली पाहिजेत. हे कसे शक्य आहे? आचार्य जन या संदर्भात पुढील प्रमाणे उदाहरण देतात. मित्रांनो, यासमोरील कथा किंवा ग्रंथ किंवा हा अध्याय आपण पुढच्या भागामध्ये वाचूया. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे. मित्रांनो, कमेंट करायला विसरत नका जाऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.